ठीक है, welcome to the students again. In previous lecture, we are to taking the introduction of the important chapter trigonometric functions. Trigonometrics. Now, in this lecture, particularly, we are going to solve the examples, and that examples is this one example. Okay? We are to solving the practice paper practice set, that is 6.1. Now, for solving this exercise, we are to require the some formulas, identities, then relation. Okay. Particularly, identities are very important. That identities are, number one is sine square theta plus cos square theta equal to 1. Second one is 1 plus tan square theta equal to sec square theta. Number 3, that is 1 plus cot square theta equal to cosec square theta. Cosec square theta. Now first example, that will be the if sin theta equal to 7 upon 25, find the values of the cos theta and tan theta. First, in this example, we are to given sin theta equal to 7 upon 25. For this solution, we apply the first identity. We know that काय माहित पाहिजे आपल्याला, तर फर्स्ट आयडेंटिटी जी आहे ही फर्स्ट आयडेंटिटी तुम्हाला माहित असली पाहिजे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. फर्स्ट आयडेंटिटी. साइन थीटा इज गिवन टू कॅल्क्युलेट द कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा मिळवायचं. ह्या दिलेल्या आयडेंटिटी मध्ये या पद्धतीने आधी बदल करा. कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. ही जी आयडेंटिटी आहे ही आयडेंटिटी या साईडला ट्रान्सफर करा. साइन स्क्वेअर म्हणजे प्लसचं काय होईल मायनस. देन नाउ वी पुट the value of sin theta. So that value is sin theta is 7 upon 25 bracket square equal to 1 minus 7 square is 49 upon 25 square is 625. Taking the cross multiplication, we get 625 minus 49 divided by the 625. Subtraction 625 minus 49, that will 576 upon denominator is the 625. It is the value of cos square theta. Now taking the square root, we get cos theta is equal to square root of 24 is square root of 576 is 24 and square root of 625 is 25. Taking the square root. Okay, this one. आता यामध्ये ही जी स्टेप आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. 6 आणि 1 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन.
आणि त्यानंतर तुम्हाला हे सबट्रॅक्शन करता येईल आणि इथं आल्यानंतर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. तर हे साहजिकच 10वी मधील विद्यार्थी जे आहेत त्यांना स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट हे ठराविक नंबर्स पर्यंत परफेक्टली आले पाहिजेत. ठीक आहे. सो दॅट इज द फर्स्ट सोल्युशन. Now one more value is required here, and that value is the tan theta. We know that uh, tan theta is yeah, tan theta is the sin theta upon काय cos theta. आपल्याकडे मग ह्या दोन्ही व्हॅल्यू आहेत, साइन थिटा पण आहे आणि कॉस थिटा पण आपण कॅल्क्युलेट केले. सो इक्वल टू साइन थिटा इज द 7 डिवाइड बाय 25 upon cos theta is the 24 upon 25. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्टली याला असंही कॅन्सल करू शकताय, 25 ला 25 कॅन्सल होईल, किंवा तुम्ही याला असंही मांडा पुढे, समजा 7 upon 25 मल्टिप्लाय रेसिप्रोकल ऑफ 24 by 25 is 25 upon 24, and now this 24 and 24 cancel, we get 7 upon 24. So that is the required solution. Yeah. तर ह्या संपूर्ण एक्झाम्पल मध्ये आयडेंटिटीचा रोल सगळ्यात महत्वाचा. आपल्या एक्झॅक्टली काय दिलंय, साइन दिलाय तर कॉसची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये टॅन दिला असेल तर त्यावरून काय मिळेल, सेक स्क्वेअर मिळेल. कॉट असेल तर काय मिळेल, कोसेक स्क्वेअर मिळेल. तर याप्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल जे आहेत ते यामध्ये सॉल्व्ह करता येऊ शकतात. ठीक आहे. सो दॅट इज द सिम्पल वे टू कॅल्क्युलेट दिस सोल्युशन ऑफ द फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. समजलं असेल, तुम्ही याचा स्क्रीन फोटो काढून घेऊ शकता. तर आपण जाऊ पुढच्या सेकंड एक्झाम्पल कडे. नंबर सेकंड तोपर्यंत रीड करा. नंबर सेकंड मध्ये तुम्हाला काय काय दिलंय पहा, ते एक व्यवस्थित पहा. ठीक आहे. तुम्ही सर्व आता हे सॉल्व्ह केलंय, स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर मग आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाणार आहेत. आता आपण पाहू सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली यामध्ये काय दिलंय, तर इफ tan theta equal to 3/4, find the value of sec theta and cos theta. Okay. Number 2, given tan theta equal to, तर tan theta म्हटल्यानंतर कोणती आयडेंटिटी अप्लाय करायची, तर ही सेकंड आयडेंटिटी. ठीक आहे. सो सोल्युशन विल बी रिटन ॲज, we know that काय माहिती आपल्याला, आयडेंटिटी इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. नाउ टॅन थिटा is given, and to calculate the value of sec theta, so this identity is also written as sec square theta equal to 1 plus, फक्त काय करा, हे दोन्ही इंटरचेंज करा, बाकी काय नाही, and put the value of tan theta. Tan theta is the 3/4 equal to 1 plus 3/4 square is the 9/16. Taking the cross multiplication, 16 multiply 1 किती 16, आणि 16 plus 9 किती 25. ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायला विसरायचं नाही. देन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा. इथं आल्यानंतर याचा स्क्वेअर रूट घ्या 25/16 चा, तो किती मिळेल 5/4. सो दॅट इज द फर्स्ट व्हॅल्यू सेक थिटा.
आता मग सेक थिटा मिळालाय तर सेक थिटा वरून आपल्याला कॉस थिटा मिळेल का? तर यांच्यामध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. हे रिलेशन तुम्हाला माहिती आहे. समोर ठेवायचे ते पुस्तक फॉर्म्युला आणि त्या पटकन तुम्हाला लगेच सापडेल. कॉस थिटा फॉर्म्युला रिलेशन किती? 1 अपॉन सेक थिटा. आणि 1 अपॉन सेक थिटा मध्ये ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. किती? 1 अपॉन 5/4. म्हणजे साहजिकच ह्या दिलेल्या नंबरचा रेसिप्रोकल करायचा. आन्सर किती मिळेल? 4 अपॉन 5. ठीक आहे. So cos theta is equal to 4 upon 5. So simply we can solve this type of examples. So similarly this example solve at homework. 3 नंबरच एक्झाम्पल जे आहे ते थर्ड आयडेंटिटी अप्लाय करा आणि ते होमवर्क मध्ये सॉल्व करा. एकदम इझी आणि सिंपल एक्झाम्पल आहे. देन we are to solving the example number 4. Example number 4. आता एक्झाम्पल नंबर 4 कसं सोडवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला थोडस बेसिकली त्यामध्ये आपल्याला आले पाहिजेत पहा. काय काय आलं पाहिजे? नंबर 4 मध्ये 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0. Then find the value of sec theta and cos theta. sec theta मिळवायचं आणि cos theta आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. Now number 4. First of all, we write this given example. 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0. Equal to 0. Now write the solution of this one by one. 5 sec theta minus 12 cos theta equal to 0. Okay? First step, 5 sec theta equal to 12 cosec theta. आयडेंटिटी प्रमाणे सिंगल त्याच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीत. मग कोसेक थिटा इकडे ट्रान्सफर करा आणि 5 सेक थिटा या साईडला म्हणजे काय येईल? सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इक्वल टू 12 डिवाइड बाय द 5. काय झालं यामध्ये पहा. ठीक आहे, तुमच्या लक्षात येईल. 5 इकडे आला डिवाइडला इथं आणि कोसेक थिटा या साईडला. देन नेक्स्ट पार्ट. नाउ सेक थिटा अपॉन काय? कोसेक थिटा आहे. ठीक आहे. सो वी अप्लाय धिस रिलेशन. काय रिलेशन वापरायचं? सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा अँड 1 अपॉन कोसेक थिटा इक्वल टू साइन थिटा. व्हेरी गुड. मग यामध्ये काय बदल होईल तर सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस 1 अपॉन कॉस थिटा बरोबर डिवाइड कोसेक थिटा इज 1 अपॉन साइन. ठीक आहे, किंवा 1 अपॉन कोसेक थिटा इक्वल टू काय मिळेल तर साइन थिटा. तर याला डायरेक्टली आपण असंही मांडू शकतो ना. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला मांडता येईल. सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस आणि कोसेक इक्वल टू 1 अपॉन साइन म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे कोसेक थिटा ज्यावेळेस न्यूमरेटर मध्ये जाईल त्यावेळेस तो साइन येईल आणि सेक थिटा ज्यावेळेस ट्रान्सफर होईल तो काय होईल? कॉस इक्वल टू 12 अपॉन 5. 12 अपॉन 5. हे दोन रिलेशन यामध्ये आपण अप्लाय केले तर हे दोन. साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन.
टॅन थिटा इक्वल टू 12/5. आता टॅन थिटा मिळालाय, म्हटल्यानंतर आपल्याला बाकीचे जे पुढचे इक्वेशन आहेत ते आपल्याला इझिली यामध्ये कॅल्क्युलेट करता येतील. तर यामध्ये आपल्याला अजून काय मिळवलंय, तर सेक थिटा मिळवायचा. तर सेक थिटा मिळवायचा म्हटल्यानंतर आपल्याला पुढची आयडेंटिटी यामध्ये अप्लाय करायची. काय आयडेंटिटी आहे? सो नाउ we know that 1 plus tan square equal to sec square theta. परत सेम इथं जे एक आपण एक्झाम्पल सॉल्व केलंय त्याप्रमाणे सेम 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, याप्रमाणे त्याला बदल करा, सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू मध्ये चेंज करायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये इथं एक व्हॅल्यू आपल्याला चेंज होईल, इथं एक चेंज होईल. आपण काय काय येतं पाहतो. ठीक आहे. सेम हे समोरासमोर दोन स्टेप आल्यात. त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो. आता टॅन थिटा किती, 12/5. स्क्वेअर ऑफ 12/5 इज 144/25. बरोबर. मग यांच्यामध्ये ऍडिशन करा. 25 मल्टिप्लाय 1 किती, 25 प्लस 144. हे दोघांचे ऍडिशन किती झाली, 169/25. आणि 1/69/25 याचं स्क्वेअर रूट किती मिळेल, 13/5. बरोबर, 13/5. आता 13/5 आल्यानंतर यावरून आपल्याला पुढची व्हॅल्यू काय मिळवायची, कॉस थिटा. सो अप्लाय सेम फॉर्म्युला, कॉस थिटा इक्वल टू 1/sec थिटा, 1/sec थिटा, 1/sec थिटा. So only sec theta is 13. Sec theta is the 13/5, and taking the reciprocal we get 5/13. So that is the required solution. म्हणजे यामध्ये आपलं कसंही एक्झाम्पल जरी आपलं दिलं फिरून फिरून, तरीही आपला त्याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. ठीक आहे, वेलकम परत. ओके, तर हे एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालं बघा. नंबर किती, 4. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तर पाहू आपण पुढचं. परत नंबर किती दिलाय पहा, परत सेम दिलाय. थोडंसं आधी क्लीन करतो मी, म्हणजे मग तुम्हाला सोडवला सोपं जाईल अजून. ठीक आहे, पहा आता. Now example number 5. If tan theta equal to 1, then find the value of sin theta plus cos theta, sec theta plus cosec theta. Now see this example. Example number 5. First of all, the value of tan theta is given. तर यामध्ये tan theta दिलाय, आणि tan theta साठी आपल्याला ही सेकंड आयडेंटिटी परत एकदा अप्लाय करायची. We know that 1 plus tan square theta equal to sec square theta. So this identity is written as sec square theta equal to 1 plus tan square theta. आताच आपण या टाइपचे बरेच एक्झाम्पल सॉल्व. ठीक आहे. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हटल्यानंतर यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो आपण टॅन थिटाची. Therefore sec square theta equal to 1 plus tan
theta is 1, okay, which is given in example. Therefore, sec square theta is equal to 1 plus 1 square is 1. So that is equal to 2 addition. And if we're taking the square root, then we get sec theta equal to root 2. This is the important. Sec theta is equal to root 2. आता sec theta आपल्याला मिळालाय आणि sec theta मिळाल्याच्या नंतर बाकीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट कराव्या लागतील. ठीक आहे. यामध्ये बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूज आपल्या यामध्ये कॅल्क्युलेशन त्याचं जे आहे ते यामध्ये आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. सेक झालाय, त्यावरून आपल्याला काय मिळू शकतंय, कॉस थिटा मिळेल. सेक थिटा वरून कोसेक थिटाही मिळवता येईल. पण तो कसा मिळवता येईल, नाव बट काय, तर सेक थिटा means 1 upon cos theta. So cos theta is equal to 1 upon किती, sec theta. Therefore, we put the value of sec theta, that is 1 upon sec theta किती, root 2. Therefore, cos theta is equal to 1 upon root 2. दोन व्हॅल्यू झाल्या बरं का. रिलेशनचा उपयोग करतोय आपण, यामध्ये आपण अँगलचा उपयोग करत नाहीत. अँगलचा उपयोग जर केला तर तरी मग हे सर्व सॉल्व्ह करण्याची गरजच नाही. टॅन थिटा इक्वल टू 1 म्हणजे 45 डिग्री आणि या सर्व व्हॅल्यू पुट करून टेबलवरूनही त्याचा आपला आन्सर मिळेल. झालं. कॉस थिटा इक्वल टू 1 बाय रूट 2. देन नेक्स्ट व्हॅल्यू दॅट इज कॉस थिटा, ती झाली. तर साइन थिटा मिळवायचं आपल्याला, आणि कॉस थिटा असेल तर साइन थिटा मिळवायला काही अडचण नाहीये. नाव काय, तर अप्लाय द फर्स्ट आयडेंटिटी. यावरून कोणती, फर्स्ट आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू, सो वी नो दॅट, काय माहितीये तुम्हाला, तर तुम्हाला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. Therefore, sin square theta is equal to 1 minus cos square is 1 by root 2. इथं दिलाय पहा cos theta. So, this calculation 1 minus 1 by 2. Sin square theta is equal to how much? 1 minus 1 by 2, that is 1 upon 2. And taking the square root, we get sin theta is equal to 1 by root 2. किती मिळाल्यात, 1 by root 2 पर्यंत. आता साइन थिटा मिळाला तर कोसेक थिटा मिळणारच, बट कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा किती मिळवला आपण, 1 by root 2. Therefore, cosec theta is equal to root 2. झाले का बॉस, सर्व व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला एक्झॅक्टली काय मिळवायचं, यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला कोणतं सोल्युशन मिळवायचं, तर साइन थिटाचं. नाउ साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइड बाय द सेक थिटा प्लस कोसेक थिटा. साइन थिटा प्लस कॉस थिटा किती, 1 by root 2, 1 upon root 2 plus 1 upon root 2, again divide by the sec theta is root 2 plus root 2. डिनोमिनेटर इक्वल आहे यामध्ये, म्हणजे ऍडिशन किती मिळेल, 2 upon root 2 डिवाइड बाय द 2 root 2. ठीक आहे. यामध्ये पाहिजे, यामध्ये ऍडिशन किती याची, 2 upon root 2.
divided by the 2 root 2 equal to 2 upon root 2 multiplied by reciprocal 1 upon 2 root 2. 2 ला 2 कॅन्सल आणि याचा आन्सर 1 बाय रूट 2 मल्टिप्लाय 1 बाय रूट 2. आन्सर किती मिळेल आपल्याला 1 बाय 2. आन्सर किती 1 अपॉन 2. आता दुसरी एक मेथड काय आहे यामध्ये अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह मेथड काय येऊ शकते या पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी. तर यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला टॅन थिटा इक्वल टू 1 दिलाय तर ज्या अर्थी टॅन थिटा इक्वल टू 1 आहे त्या अर्थी थिटा किती असेल 45 डिग्री. आणि मग आपल्याला असं करता येऊ शकतंय हे जे आपण सोल्युशन मिळवायचं आहे तर यामध्ये टॅन 45 म्हणजे या ठिकाणी असले तर साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री डिवाइड बाय द सेक 45 degree plus cosec 45 degree, and using the table sin 45 degree is 1 by root 2, cos 45 degree is 1 by root 2, sec 45 degree is 1 by root 2, and cosec 45 degree is 1 by root 2, and solve this example. Okay? पण हे एक्झाम्पल आपण कशासाठी सॉल्व्ह केलंय तर हे रिलेशन आणि हे फॉर्म्युले क्लिअर झाले पाहिजे त्यासाठी आपण हे इक्वेशन यामध्ये सॉल्व्ह केलंय. ठीक आहे. सो these are the required solution of the given equations. ठीक आहे. आता यामध्ये आपण नेक्स्ट जो क्वेश्चन आहे नंबर 6. नंबर किती 6 आणि यामध्ये सर्व प्रूव्ह दॅट चे रिलेशन्स आहेत. तर त्यामध्ये आपण काही प्रूव्ह दॅट चे इक्वेशन जे आहेत ते ह्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू आणि काही जे आहेत ते पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. चला आता याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण सगळ्यात डिफिकल्ट पार्ट जो आहे ते म्हणजे प्रूफ आणि त्या प्रूफ कडे आपण आता जाऊया. सुरुवात करू. ह्या लेक्चर मध्ये आपण काही एक्झाम्पल घेऊ आणि पुढचे जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपल्याला अजून बाकीचे काही एक्झाम्पल्स यामध्ये आपल्याला घेता येतील. ठीक आहे. चलो. तर प्रूफ करताना मुलांनो सगळ्यात महत्वाचं जो पार्ट या प्रूफ मध्ये असतो तो म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत ते तुमचे अतिशय क्लिअर असले पाहिजे. प्रूव्ह दॅट. नंबर 1, write the LHS side of the number 1. Okay? LHS side. LHS side is the sin square theta upon cos theta plus किती आहे cos theta. We have to prove the RHS side, that is sec theta. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आता यांच्यामध्ये ऍडिशन ज्यावेळेस करायची त्यावेळेस डिनोमिनेटर जो आहे तर डिनोमिनेटरने कॉस थिटाला मल्टिप्लाय करायचं. पण त्याचं जे आन्सर येईल ते किती येतं पहा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय द कॉस थिटा. कॉस थिटा मल्टिप्लाय कॉस थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा. आता पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुढची स्टेप आणि त्यासाठी आयडेंटिटी किती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. So put this answer is 1 upon cos theta. आणि we know that 1 upon cos theta means sec theta. मग तुम्हाला काय माहित पाहिजे इंटररिलेशन आयडेंटिटीज. ठीक आहे. त्यासाठी फॉर्म्युले समोर घेऊन बसायचं. ठीक आहे. आणि मग प्रूफचे एक्झाम्पल सोडवायचे. पहा किती मग झटपट तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहेत ते एकदम इझिली सोडवता येतील. एकदम इझिली तुम्हाला हे सर्व पार्ट जे आहे ते सोडवता येईल. नाउ सेकंड एक्झाम्पल.
यामध्ये पुढचं एक एक्झाम्पल आपण घेऊ. सेकंड वन, तोपर्यंत रीड करा. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय पहा. आता यामध्ये आपला सेकंड एक्झाम्पल cos स्क्वेअर थिटा प्लस सेकंड मध्ये LHS साइड cos स्क्वेअर थिटा into the bracket 1 plus tan स्क्वेअर थिटा, बरोबर. याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आयडेंटिटी वर 1 प्लस टॅन स्क्वेअर ची. सो cos स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर इज द सेक स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर इज द सेक स्क्वेअर. परत आता आपण कुठं आलोत, रिलेशन कडे. वी नो दॅट सेक थिटा मीन्स 1 अपॉन कॉस थिटा, आणि जर सेक स्क्वेअर असेल तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर. सो 1 अपॉन कॉस square theta, and now we cancel this and your final answer is 1. So that is equal to RHS. That is equal to RHS. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चर मध्ये आज प्रॅक्टिस प्रॉब्लेम जो आहे, प्रॅक्टिस सेट 6.1, त्यामधले एक्झाम्पल आपण यामध्ये सॉल्व करण्यास सुरुवात केली. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला जे पुढचे जे प्रूफ आहेत ते निश्चित यामध्ये सर्व प्रूफ आपण घेऊ. तर पुढचं लेक्चर पाहताना पुन्हा एकदा लक्षात घ्या, तुमचं बुक फॉर्म्युला बुक असेल तर ठीक, नसेल तर एका पेज वरती सर्व फॉर्म्युले लिहा, समोर ते फॉर्म्युले सोडवा, पहा, ठेवा, आणि त्यानंतर मग तुम्हाला हे सर्व जे व्हिडिओ आहेत ते समजायला अतिशय सोपे जातील. ठीक आहे. आणि ट्रिग्नोमेट्रिक्स वरती थोडा भर द्या, म्हणजे पुढच्या 11th आणि 12th साठी याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. ठीक आहे. ओके, टेक केअर, बाय बाय. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा भेटू. ओके.